नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 21 द्वंद्व युद्ध. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, मुनिवर्य, नंदी, गणपती, कार्तिकेय आदी महागणांना रणांगणात आलेले पाहून दैत्यांचे सेनापती त्यांच्यावर धावून आले. कालनेमीचे नंदीशी, शुभांचे गणपतीशी आणि निशुंभाचे कार्तिकेयाशी युद्ध जुंपले. निशुंभाने कार्तिकेयाच्या मोराला 5 बाण मारून मूर्छित केले. तेव्हा संतप्त कुमाराने 5 बाणांनी त्याचे घोडे, रथ आणि सारथी विद्ध करून टाकले. मग त्यांनी परस्परांवर बाण, शक्ती आदी आयुधांचा प्रचंड मारा करून घनघोर युद्ध केले. इकडे नंदीनेही शरप्रहार करून कालनेमीला विद्ध केले. 7 बाणांनी त्या असुराचे रथ, घोडे, ध्वज आणि त्याच्या सारथ्याला छेदून टाकले. कालनेमीने नंदीचे धनुष्य तोडून त्याच्यावर अतितीक्ष्ण बाणांनी प्रहार केले. नंदीने त्याच्यावर छातीवर त्रिशूळाने प्रहार करून त्यास विद्ध केले. तेव्हा रथ व सारथी नष्ट झालेल्या कालनेमीने नंदीवर मोठी शिळा भिरकावली. शुंभ आणि गणपती यांचेही मोठे युद्ध झाले. शुंभाने गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाला बाणांनी विद्ध केले. तेव्हा गणेशाने शुंभाच्या हृदयावर बाणांनी प्रहार करून त्याच्या सारथ्याला ठार केले. शुंभाने जखमी अवस्थेतही भीषण शरवर्षाव करून गणपती आणि मूषकाला जखमी केले. त्यामुळे मूषक विचलित होऊन पळू लागला आणि गणपती खाली पडला. ते पाहून शुंभाने मोठी गर्जना केली. संतप्त गणेशाने परशूचा प्रहार करून शुंभाला खाली पाडले. तेव्हा कालनेमी आणि निशुंभ त्याच्यावर धावून गेले. तो सत्वर मूषकारूढ झाला आणि त्या दोघांच्या हल्ल्याचा प्रतिकार करू लागला. गणपतीला एकट्याने लढताना पाहून महाबली वीरभद्र असंख्य भूतांच्या सेनेसह त्याच्या साह्यार्थ धावला. त्याच्याकडे कुष्मांड, भैरव, वेताळ, पिशाचे, योगिनी व डाकिनी यांनीही तिकडे धाव घेतली. त्यांच्या कर्कश आरोळ्यांनी आणि गर्जनांनी धरणी कंपायमान होऊ लागली. त्यांनी दैत्यसेनेत घुसून दानवांना खाण्याचा सपाटा चालवला. दैत्यांचा विनाश करताना ते बेधुंद होऊन नाचत होते. तेव्हा नंदी आणि कार्तिकेय यांनी बाणांचा अविरत वर्षाव करून दैत्यवीरांना कंठस्नान घालण्यास सुरुवात केली. मेलेल्या दानवांना वीरभद्राचे भूतगण पटापट भक्षण करू लागले. त्यामुळे दैत्यसेनेत एकच हाहाकार माजला. दैत्यगण रणांगणातून पळ काढू लागले. अशा प्रकारे नंदी, कार्तिकेय, गणपती आणि वीरभद्र यांनी शुंभ, निशुंभ, कालनेमी आदी सेनापतींचा आणि अनेक दैत्यवीरांचा पराभव करून मोठमोठ्याने गर्जना केल्या. आपली सेना उद्ध्वस्त होत आहे हे पाहून सागरपुत्र जालंधरास प्रचंड संताप आला. त्याने रथावर वेगाने आरोहण केले. त्याबरोबर दैत्यसेनेत नवा उत्साह संचारला. ते गर्जना करत रणभूमीकडे निघाले. त्यांना येताना पाहून नंदी, कार्तिकेय, गणेश, वीरभद्र आणि शिवगण मोठमोठ्याने गर्जना करू लागले. युद्धसूचक भेरीच्या निनादाने आणि शंखध्वनींनी अवघे भूमंडळ दणाणून गेले. पुन्हा एकदा मोठ्या युद्धास सुरुवात झाली. जालंधराने बाणांची प्रखर वृष्टी केली. त्याच्या बाणांनी धुके दाटून यावे तसे सर्व अंतरिक्ष व्यापून टाकले. त्याने नंदीला 5 बाणांनी, गणपतीला 5 बाणांनी आणि वीरभद्राला 20 बाणांनी विद्ध करून मोठ्याने गर्जना केली. तेव्हा संतापलेल्या कार्तिकेयाने आपल्या शक्तीने असंख्य दैत्यांना जायबंदी करून जालंधरालाही झोडपून काढले. त्यामुळे तो मूर्छित होऊन खाली कोसळला. भानावर येताच त्याने वेगाने धाव घेऊन कार्तिकेयाच्या हृदयावर गदेने प्रहार केला. तो मूर्छित होऊन खाली कोसळला. त्याच्या गदा प्रहाराने नंदी भोवळ येऊन पडला. शिवगणातील अनेक महावीरही घायाळ होऊन खाली कोसळले. ते दृश्य पाहून गणपतीला संताप अनावर झाला. त्याने शिवचरणांचे स्मरण केले आणि जालंधराची चढाई रोखून आपल्या परशूने त्याची गदाच भेदून टाकली. वीरभद्रानेही त्याच्या हृदयावर 3 बाण मारले आणि 7 बाणांनी त्याचे अश्व, ध्वज, धनुष्य आणि छत्र छेदून टाकले.
परंतु त्याला न जुमानता दैत्यराजाने गणपतीवर एका भयंकर शक्तीचा प्रयोग केला. गणराजाला मूर्छित करून तो त्वरेने दुसऱ्या रथावर चढला आणि वीरभद्रावर चाल करून गेला. दोघांमध्ये भीषण रणकंदन झाले. ते दोघेही सूर्यासमान तेजस्वी आणि परमप्रतापी होते. एकमेकांवर नानाविध शस्त्रास्त्रांचे प्रहार करत त्यांनी बराच वेळ युद्ध केले. संधी मिळताच वीरभद्राने अचूक शरसंधान करून जालंधराचे घोडे, त्याच्या रथावरील पताका व धनुष्य छेदून टाकले. रथहीन झालेल्या दैत्यराज परीघ घेऊन धावला. तो वेगाने वीरभद्राच्या मस्तकावर मारला. त्यामुळे त्याचे डोके फुटले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. बघता बघता तो मूर्छित होऊन खाली कोसळला. वीरभद्राला खाली पडलेला पाहून शिवगण त्वरेने शिवजींपाशी गेले. त्यांचा कोलाहल ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते शेजारी उभ्या असलेल्या गणांना म्हणाले, बाहेर काय गडबड चालली आहे, जरा बघून या. तेवढ्यात काही श्रेष्ठ गण तेथे येऊन धडकले. ते अतिशय व्याकुळ झाले होते. शिवजींनी त्यांना अभय देऊन शांत केले. गणांनी त्यांना रणभूमीवरील सर्व वृत्तांत सांगितला. अध्याय 21 समाप्त.